नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आजची नोकरीची संधी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांकरता सरळ सेवा पद्धतीने भरती निघालेली आहे। या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्याकरता रोजगार कट्टा चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग आणि मत्स्य विभाग या विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य सेवा पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या पदाच्या भरती आहेत। आणि या पदाकरिता 2795 इतक्या जागा त्याच्यासाठी अलाउड केलेल्या आहेत। सो यामध्ये एकूण किती जागा आहेत ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। यासाठी एकूण पदे आहेत ते 376 आहेत, सर्वसाधारण 244, महिलांसाठी 133, खेळाडूंसाठी 19, अनाथांसाठी 28 पदं, तसेच 112 पदं ही दिव्यांगांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत। यासाठी अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो 29 एप्रिलपासून चालू होईल ते 19 मेला संपेल। ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायची अंतिम तारीख आहे 19 मे। त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने भरायचं असेल तर 21 मे आणि 22 मेच्या दिवशी तुम्हाला बँकेच्या वेळेमध्ये शेवटची तारीख आहे। सो याच्यामध्ये विविध पद्धतीच्या ॲडव्हर्टाईज निघालेल्या आहेत। ही जाणून घेण्याकरता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण देखील समांतर पद्धतीने देण्यात आलेलं आहे। भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे, शैक्षणिक अर्हता त्याची BVSC झालेली असणं आवश्यक आहे किंवा ॲनिमल हजबंडरीमधली त्याची मास्टर्स असणं आवश्यक आहे। आणि याचे कर्तव्य जबाबदारी MPSCच्या साईडवरती तुम्हाला देण्यात येतील। याच्यामध्ये 3 टप्प्यांवरती परीक्षा होईल। पहिल्यांदा प्रिलिम्स होईल, मेन्स होईल आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होईल। आता यामध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर तुमचं SSC तुम्हाला असणं आवश्यक आहे, शैक्षणिक दाखला असणं आवश्यक आहे, मागासवर्गीयचा पुरावा असणं आवश्यक, आर्थिकदृष्ट्या अनाथांकरता आरक्षण असणं आवश्यक आहे, त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि सर्वसाधारण पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील। अर्ज शुल्क जे आहे ते 394 रुपये आहे, मागासवर्गीयांसाठी 294 रुपये इतकं आहे। हे अर्ज जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपण भरू शकता, ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपण चलन भरू शकता। फी जी आहे ती दोन्ही पद्धतीने आपण भरू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। तसेच तुमचं BVSC झालं असेल तर या पदासाठी नक्कीच अप्लाय करा, कारण की मागच्या बऱ्याच वर्षाचा बॅकलॉग आहे त्याच्यामधून पूर्ण निघणार आहे। यासाठी अधिक डिटेल जाणून घ्यायचं असेल तुम्हाला किंवा याच विषयावरती अजून एखादा नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याच्यावरती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। यासाठी सिलेबस कोणता आहे, कशाप्रकारे प्रिपेअर करायला पाहिजे, मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका कुठून मिळतील, या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळवण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद।